आणि डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर अत्यंत सरळ एकच मी तुम्हाला सांगतो की समाज गैरसमज जे झालेले आहेत, जे काही पसरवण्याचं काम करतात विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करतील, खूप काही त्या ठिकाणी आपल्याला अफवा पसरवतील, पण एकच आपण मनामध्ये ठेवायचं, डॉक्टर अमोल कोल्हे आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराचा विचार करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलो आणि त्यांना निवडून आणायचं हा या ठिकाणी खूणगाठ बांधण्यासाठी आपण बसलेलो आहे। देशामध्ये त्या ठिकाणी त्यांनी 15 वर्षात कोणतं काम केलं नाही, त्यांनी गाडं पळवलं नाही, त्यांनी विमानतळ आणलं नाही, त्यांनी नाशिक रोड जो आहे त्याच्यामध्ये रेल्वे नेली नाही, किती लोकांना त्यांनी काम दिलं, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, CSR फंड सुद्धा कोणत्या गावामध्ये त्यांनी दिलेला आहे, तो CSR फंड नेलाय तो त्यांनी त्याच्या गावातल्या लांडेवाडीतल्या शाळेसाठी नेलेला आहे, तो व्होल्क्सवॅगन कंपनीचा 10 कोटीचा नेलेला आहे। म्हणजे आपण हे का पाहतो, आपण त्याला का निवडून देतो, कोणतं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, निवडणुका अजून सुरू व्हायच्यात, आल्यानंतर आम्ही बोलणार आहे खूप,